पेट्रोलियमच्या माध्यमातून डिझेल खरेदी करत होतं। एसटी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर ह्या सगळ्या कंपन्यांशी मी चर्चा केली आणि 2 रुपये 70 पैसे जे आम्हाला सूट देत होती त्या सुटेमध्ये त्यांना वाढ करायच्या सूचना मी त्यांना केल्यानंतर त्यांनी 30 पैशाची वाढ केली आणि 3 रुपये सूट डिझेलमध्ये आम्हाला 1 लिटर मागे ते द्यायला लागले आणि 3,300 कोटी रुपयाचं डिझेल गेल्या अनेक वर्षापासून एसटी महामंडळ ह्या तीनही कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करत आहे। आज परिस्थिती अशी आहे की ज्या 12,600च्या आसपास आमच्या बसेस होत्या त्या आता ह्या वर्षामध्ये 20,000च्या आसपास जाणार आहे आणि 3,300 कोटी रुपयाचं डिझेल हे सुमारे 5,000 कोटी रुपयापर्यंत खरेदी आम्हाला करावं लागणार आहे आणि 31 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख ह्या डिझेल कंपन्यांना आजपर्यंत ज्या आम्ही त्यांच्याबरोबर करार केला होता त्या असल्या कारणानं त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आणि आम्ही जी माहिती काढली ती महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांमध्ये ह्या काही कंपन्या ज्या आहेत त्या 4 रुपयापेक्षा जास्त ही सूट देत असतात आणि त्यामुळे महामंडळाचं नुकसान होणार होतं म्हणून आम्ही ही निविदा प्रक्रिया राबवली आणि मला खात्री आहे की निविदा प्रक्रिया ही राबवल्यानंतर 4 रुपयापेक्षा जास्त सुद्धा सूट आम्हाला ह्या कंपन्या किंवा ज्या काही डिझेल पुरवठादार कंपन्या ह्या देशामध्ये आहेत त्यामध्ये आम्हाला मिळणार आहे। त्यामुळे महामंडळाचा आर्थिक हित लक्षात घेता आणि आर्थिक फायदा घेता फायद्याचा विचार करता आम्ही ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे। काही कंपन्यांनी मात्र विविध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये अशा बातम्या दिल्या त्यामुळे महामंडळाचं फायद्याच्या ऐवजी नुकसान होणार आहे वगैरे काही नुकसान होणार नाही। जशी 30 पैशानं आम्हाला सूट दिल्यामुळे आमचं 40 ते 50 कोटी रुपयाचा फायदा झाला त्यामुळे ह्या निविदा प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त कॉम्पिटिशन व्हावं आणि महामंडळाला फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही ही निविदा प्रक्रिया राबवलेली असल्याकारणानं भविष्यामध्ये सुमारे 150 ते 200 कोटी रुपयाचा आम्हाला फायदा होणार असल्याकारणाने ह्या निविदा प्रक्रिया आम्ही राबवत आहोत। कालच उच्च न्यायालयामध्ये एक कंपनी गेली होती आणि उच्च न्यायालयानं विनंती केली होती की आम्हाला रिलीफ मिळावी म्हणून पण उच्च न्यायालयानं सुद्धा त्यांची जी मागणी होती ती फेटाळून लावली त्यामुळे निविदा प्रक्रिया जी आहे ती आता चालू राहणार आहे। पण जरी एसटी महामंडळाचा ह्या माध्यमातून फायदा होत असला तरी राज्याच्या महसुलाला याचा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो जर परराज्यातील कंपनीला काही नाही। बघा परराज्यात आता इंडियन ऑइल काय परराज्यातील आहे का किंवा भारत पेट्रोलियम परराज्यातील आहे का किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम परत राज्यातील आहेत का ह्या तीनही कंपन्या ह्या मोठ्या कंपन्या देशातल्या आणि केंद्र शासनाच्या संबंधित आहे। यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा। जर उत्तर प्रदेशला 4 रुपयापेक्षा जास्त जर डिझेलमध्ये सूट मिळत असेल, मध्य प्रदेशला जास्त सूट मिळत असेल, गुजरातला जास्त सूट मिळत असेल, हरियाणामध्ये आणि बिहारमध्ये जर जास्त सूट मिळत असेल तर महाराष्ट्राला काय सूट मिळू नये आणि त्यामुळे महाराष्ट्राची ही एसटी महामंडळ ही म्हणजे खेड्यापाड्यामध्ये गल्ली बोळामध्ये फिरणारी ही एसटी आहे आणि एसटी महामंडळ जर सक्षम करायचं असेल त्याला आर्थिक फायद्याचा लाभ जर पोहोचवायचा असेल तर असे काही निर्णय घ्यावे लागतील। काही कंपन्यांना हे निर्णय कटू वाटत असतील त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच्या बातम्या पेरायला सुरुवात केली परंतु मी निक्षून तुम्हाला सांगतो की येणाऱ्या ह्या ज्या कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये अनेक कंपन्या सहभागी होतील आणि एसटी महामंडळाला सुमारे 150 ते 200 कोटी रुपयाचा फायदा हा दर वर्षाला होणार आहे। सर्वात कमी निविदा असलेली कुठली कंपनी आहे जेणेकरून आपण त्यांना कुठल्या राज्यात नाही? बघा आता माझं असं म्हणणं आहे की 5 देशामध्ये अनेक डिझेल कंपन्या आहेत आणि त्यामध्ये ह्या प्रमुख कंपन्या आहेत। या तीनही केंद्र शासनाच्या संबंधित कंपन्या असल्याकारणाने जर 3 रुपये ते सूट देत असतील आपल्या महाराष्ट्राला आणि दुसऱ्या राज्यामध्ये जर 4 रुपये सूट देत असेल तर त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हावा आणि आपल्याला तेवढी सूट द्यावी। विरोधक टीका करतात की गुजरातच्या कंपनीला कारण गुजरात सर्वात जास्त म्हणजे मला कल्पना नाही विरोधकांची गुजरातची ही कुठली कंपनी आहे मला माहित नाही। इंडियन ऑइल काय गुजरातची कंपनी आहे का? हिंदुस्थान पेट्रोलियम गुजरातची आहे का? भारत पेट्रोलियम गुजरातची आहे का? नायरा गुजरातची आहे का? रिलायन्स त्यामध्ये सहभागी होणार असलेली कंपनी ती गुजरातची आहे का? त्यांनी सांगावं मला की कुठली गुजरातची कंपनी आहे। हवा तर गुजरातची कंपनी कुठली असेल त्यांनी जर दाखवलं तर आपण त्यावर विचार करू। हापकीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला होता त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करा अशा पद्धतीचे निर्देश नरहरी झिरवळ यांनी पत्राच्या माध्यमातून दिले होते मात्र त्यांच्या पत्राला कुठचीही किंमत नाही, कोणावरही कारवाई झाली नाही अशा पद्धतीचा सवाल विजय कुमार यांनी केलेला आहे। मला त्या विषयावर सर इलेक्ट्रिक व्हीकल की जो पॉलिसी है उसको लेकर के काफी क्रिटिसिज्म किया जा रहा है इंडस्ट्री लीडर्स द्वारा। कहा जा रहा है कि जो सब्सिडी का ड्यू है वो महाराष्ट्र सरकार के द्वारा भरा नहीं गया, काफी ड्यूज पेंडिंग है और एक तरीके से ये पॉलिसी का फेलियर है। नहीं देखिए पिछले साल
अर्थसंकल्पीय अधिवेशन में हमने इलेक्ट्रिक व्हीकल के लिए बहुत सारी छूट दी थी, क्योंकि हम चाहते हैं कि पर्यावरण पूरक व्हीकल ये महाराष्ट्र में आनी चाहिए। और हमारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस का ये सपना है कि ज़्यादा से ज़्यादा इलेक्ट्रिक व्हीकल रास्ते पे आए और आगे के 10 सालों के अंदर पूरा का पूरा महाराष्ट्र ये इलेक्ट्रिक व्हीकल से ही भरा जाए, ताकि पर्यावरण की हानि इस राज्य में नहीं हो। मगर इसके लिए आर्थिक परिस्थिति देखते हुए भी हमें कुछ उपाय योजना करनी पड़ रही है। मगर जो हमने अर्थसंकल्पीय अधिवेशन में घोषणा की थी उसका नियोजन हो रहा है और बहुत अच्छी तरह से हम लोग वो जमीन पे भी लेके आएंगे, ताकि भविष्य में ज्यादा से ज्यादा इलेक्ट्रिक व्हीकल इस राज्य में आ जाए। पेंडिंग ड्यूज कब तक नहीं हो गए, पेंडिंग ड्यूज जो भी है जल्दी से जल्दी कंप्लीट कर देंगे, क्योंकि आखिर निर्णय शासन ने लिया तो शासन को बंधनकारक होता है हर पेंडिंग ड्यूज देने का। सर, जो टेंडर कॉल किया है कितना आपको फायदा हो सकता है अगर आपको? देखिए, मैं एसटी महामंडल का अध्यक्ष होने के नाते जब भी पहली बार मीटिंग ली 2 रुपये 70 पैसे की छूट अभी तक मिल रही थी, तो उसमें बढ़ावा होकर 30 पैसा मिला, तो उसकी वजह से 40 से 50 करोड़ रुपए का फायदा हो रहा है। अगर अलग अलग राज्यों में, जैसे मध्य प्रदेश में, जैसे बिहार में, जैसे गुजरात में, जैसे उत्तर प्रदेश में, तो 4 रुपये से ज्यादा छूट की जाती है। उसी तरह से अगर छूट कंपटीशन के माध्यम से ये डीजल कंपनियों ने हमारे पास दे दी, तो निश्चित रूप से 150 से 200 करोड़ रुपए का फायदा एसटी महामंडल का होगा। जो एसटी महामंडल उस तरह से थोड़े थोड़े तरीके से अगर हमारी ये सब चीजें अगर जमती जाएगी तो हम लोग सक्षम हो जाएंगे। आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश। आज माझी आणि संजयजी केणेकर साहेबांची, आमची दोघांचीही लक्षवेधी होती की हे जे ऑनलाईन गेम्स आहेत त्याच्यामुळे जी तरुण पिढी आहे, 14, 15, 16 वर्षाची जे लहान मुलं मुली आहेत, यांच्या मानसिकतेवरती त्याचा प्रचंड मोठा प्रमाणावरती एक प्रभाव होत असतो। आणि याच्यामधनं आपण अनेक गेमिंग प्लॅटफॉर्म असे बघितलेले आहेत, गेमिंग ॲप्स असे आहेत की ज्याच्यामधनं मुलांना सुसाईड करण्याचे टास्क दिलेले आहेत। याच्यामध्ये उदाहरण म्हणून आम्ही आज सभागृहामध्ये मांडताना पुण्यामध्ये 14 वर्षीय मुलांनी 2024 मध्ये सुसाईड केली। त्याच्यानंतर 2025 मध्येही ऑनलाईन गेमिंग ॲप मध्ये संभाजीनगरला एका मुलाने 3.5 लाख रुपये गमावल्यानंतर सुसाईड केली। गाझियाबाद मध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आता एक फ्रेश केस आहे की तिन्ही बहिणींनी एकत्र मिळून त्या कोरियन गेमिंग ॲपमुळे सुसाईड केलेली आहे। त्याच्यामुळे असे जे ॲप्स तयार करतात अशा गेमिंग कंपनीज वरती आणि त्यांच्या प्रोप्रायटर्स वरती 307 अन्वये, IPC सेक्शन 306 अन्वये आणि त्याचबरोबर BNS कायदा 108 याच्या अन्वये गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। अबेटमेंट टू सुसाईड याच्या माध्यमाने त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे याची मागणी आम्ही केलेली आहे। कारण फक्त हे गेमिंग ॲप बॅन करून चालणार नाही, बॅन केल्यानंतर ते दुसऱ्या नावाखाली हे गेमिंग ॲप येत असतात आणि त्याच्यामुळे या संदर्भातली कारवाई शासनाने करावी अशी मागणी आम्ही या सभागृहाच्या माध्यमाने केली। त्याला अतिशय सकारात्मक उत्तर हे माननीय मंत्री महोदय आशिष शेलार साहेबांनी दिली। त्याच्यामध्ये जो टास्क फोर्स तयार केलेला आहे त्या टास्क फोर्स मध्ये वेगवेगळ्या अंगाने या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा केला जातोय आणि त्याचा जो अहवाल आहे तो पुढच्या अधिवेशनाच्या आत ते शासनाच्या माध्यमाने हे लोकांसमोर आणणार आहेत, जेणेकरून लोकांना याचा एक चांगला फायदा या सगळ्या गोष्टींचा होऊ शकतो। त्याचबरोबर या 108 अन्वय या गुन्ह्यावरती यांच्यावरती गुन्हा नोंदवू शकता येईल का याच्याबद्दलही लॉ अँड ज्युडिशियरी बरोबर सल्लामसलत करून त्याच्यावरची पुढची कारवाई करण्याचं आश्वासन सभागृहाच्या समोर मंत्री महोदयांनी दिलेलं आहे। सर, एकंदरीत या प्रकरणामध्ये असे काही ऍपची नावं तुम्हाला माहिती आहेत का ज्यांच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रवृत्त केले जात आहेत? आपल्याला असे काही कोरियन गेमिंग ॲप आहेत। ब्लूवेल नावाचा पहिलेचा जो ॲप होता तो आहे, गेटकीपर आहे, असे अनेक ॲप्स आहेत। मध्यंतरी तर रोबलोक्सच्या बद्दल पण बरेच पालकांनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे असे जे गेमिंग ॲप्स आहेत की ज्याच्या प्लॅटफॉर्म्सवरती मुलांवरती एक प्रभाव होत असेल, कारण हे जे प्रोप्रायटर्स आहेत जे असे गेम्स तयार करतात ती विकृती आहे आणि अशा विकृत लोकांवरती कारवाई ही शासनाने केलीच पाहिजे।
आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. अतिशय जिव्हाळ्याचा जो विषय आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जलवाहतूक सुरू करायची, ही जेव्हा फडणवीस साहेबांकडे स्वतः 2014 ते 19 मध्ये बंदरे खाते होतं तेव्हा त्यांनी काही प्रकल्पांना चालना दिलेली, संकल्पनाला सुरुवात केलेली. आता त्याच्यातलीच एक संकल्पना म्हणजे मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणं, रोरो सर्व्हिस सुरू करणं. ही संकल्पना मूळ आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि आता या महायुती सरकारचं नेतृत्व करत असताना परत एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या त्यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरुवात येणाऱ्या 1 मार्चला आपण भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असा पहिला टप्पा मुंबई आणि कोकणाला जोडण्याच्या दृष्टिकोनातून आपण सुरू करतोय. हा मुंबई ते विजयदुर्ग हा एक पहिला मार्ग रूट असेल. येणाऱ्या काळामध्ये मुंबई ते रत्नागिरी असो, मुंबई ते महाड असो, असं असंख्य वेगवेगळे रूट ह्याच्यामध्ये आपण वाढवणार आहोत. या बाबतीची पूर्ण माहिती गेल्या काही दिवसापासून म्हणजे ही बोट सुटणार कुठून, बोटीच्या तिकीटचे दर काय आहेत, ह्याचे सगळ्याची सगळी माहिती वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यानुसार तिकीटची बुकिंग पण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे. चांगला रिस्पॉन्स या तिकीटच्या बुकिंगला आम्हाला मिळतोय. म्हणजे प्रीमियम इकॉनॉमी, फर्स्ट क्लास गाड्या आणि बाईक याचे सगळ्यांचे रोरोमध्ये जाण्याची तयारी 1 मार्चपासून लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये शिमग्यासाठी जसं आम्ही गावी जातो तसंच यावर्षी शिमग्यासाठी जाण्यासाठी, सिंधुदुर्ग गाठण्यासाठी रोरोचा वापर आमच्या कोकणातली जनता मोठ्या प्रमाणामध्ये करताना आम्हाला तिकीट बुकिंगच्या निमित्ताने दिसतंय. अशाच पद्धतीचे प्रयत्न भविष्यामध्ये पण रोरोच्या माध्यमातून मुंबई आणि कोकणाला जोडण्याचं, किंबहुना मुंबई किंवा महाराष्ट्र अन्य राज्यांबरोबर जोडणं, मुंबईला अन्य जिल्ह्यांबरोबर जोडण्याचं काम आणि पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचं काम या जलवाहतुकीच्या माध्यमातून होईल असं आवर्जून या निमित्ताने नमूद करतो. सर, ही जी बोट आहे ती 12 महिने नवं आयाम आहे, त्याचा कोकणातील लोकांना कशा प्रकारे फायदा काय वाहतुकीचे हे जे नवं आयाम आहे त्याचा कोकणात कसा फायदा होतो? बघा, एक तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणाला जाण्यासाठी आपण जेव्हा 4.5-5 तासात कोकणात जाऊ शकू तो मोठ्या प्रमाणामध्ये आपला वेळ वाचेल. आपल्याला आपल्या गावाकडे नातेवाईकांकडे जाण्याचा तर फायदा आहेच, त्याचबरोबर पर्यटन असो, आमचे आंबा काजू व्यवसायाला पण मोठ्या प्रमाणामध्ये, मच्छीमारी मोठ्या प्रमाणामध्ये या निमित्ताने चालना भेटेल. म्हणून मी बोललो की पर्यटन आणि रोजगार या दोन्ही विषयाला ह्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन भेटेल. वर्सोवा जेट्टी संदर्भात जाऊ शकते अशी आहे. पावसाळ्यामध्ये पण ही बोट जाऊ सुरक्षतेची सगळी काळजी घेऊन, एक तुम्ही लक्षात घ्या, एवढ्या वेळ आम्हाला का लागला, काही 2-3दा तुम्हाला बातम्या द्यायला लागलं, काही रोरो बंद अवस्थेत, अशा काही बातम्या आम्ही ऐकल्या. पण आम्ही काय काळजी घेतली की प्रत्येक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून परवानगी मिळाल्यानंतरच आम्ही काही ट्रायल रन केलं आणि त्यानंतर आम्ही ह्या पद्धतीचे रोरो सर्व्हिस सुरू करतोय. आताही जेव्हा तुम्ही 1 मार्चपासून प्रवासी तिथे जायला सुरुवात करतील तेव्हाही काही डॉक्टर आपण बोटीवर पण उपलब्ध करून देतोय. काही लोकांना ते समुद्राचा प्रवासाचा त्रास असतो, जसं गाडीमध्ये काही आपल्याला त्रास होतो, सी सिकनेस त्याला म्हणतात, त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्याचीही काळजी आम्ही आमच्या माध्यमातून घेतलेली आहे. वर्सोवा जेट्टी संदर्भात वर्सोवा जेट्टी संदर्भात काही ठिकाणी 90% काम पूर्ण झालंय, 70-75% काम तिथलं पूर्ण झालंय, पण त्याला आता काही पर्यावरण प्रेमी विरोध करतायत, झाडं तोडली जात आहेत वगैरे. आज दिवसभरापासून त्याचा विरोध म्हणून वर्सोवा जेट्टीतल्या काही बागेतली झाडं तोडली जात आहेत याचा विरोध. वर्सोवा जेट्टीमध्ये झाड कुठे? कुठली तरी नाना नानी पार्क संदर्भात. नाही, कुठे झाड आणि गार्डन मला एक दाखवावं. आम्ही त्या पद्धतीची मदत पर्यावरणपूर्वक विकास
हाच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा मुख्य हेतू आहे. म्हणून त्या जेटी भागात जी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डची जागा आहे, समुद्राकाठी जागा आहे, तिथे असलेली सगळी दुरावस्था, सगळं घाण, सगळ्याची स्वच्छता करून स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊन, कारण का तिकडली एक मच्छीमार सोसायटी आहे, त्यांच्याकडे ती जेटी चालवायला दिलेली आहे. आणि म्हणून प्रवाशांना कमीतल्या कमी तिकडे त्रास सहन करावा, स्वच्छ भाग तिथे मिळावा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपण जेव्हा वर्सोवा ते मडपर्यंत जाऊ तेव्हा आता जे काय होणार आहे, आता तिकडचं जो पंटून होतं, जे काय जेटी त्याला पंटून म्हणतात, तिकडे भोकं पडलेली, त्याच्यावर अक्षरशः गोधड्या टाकलेला. आता उद्या तिथे कोण डुबलं असतं, कोण पडलं असतं, अपघात झाला असता, तर आमच्या नावाने तुम्ही लोकांनी फटाके फोडले असते, आहे की नाही? की नितेश राणेच्या खात्यावर बघा भोके पडली आहेत, ह्या पडली आहेत, त्या पडले. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी जनतेसमोर आणलेला आहे, मंत्री महोदयांना विचारलेला आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, काही दिवसापूर्वी राज्याचे जे काही स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड आहे तिथे घोडाझरी आणि ताडोबांधारी हे जे 2 वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत किंवा टायगर रिझर्व्ह आहेत, टायगर कॉरिडॉर आहे, इथे ह्याच राज्य सरकारनी, भाजपच्या राज्य सरकारनी तिथे खणीकरण ह्याच्यासाठी परवाने दिलेले आहेत, परवानगी दिलेली आहे. आणि आता हे दोन्ही प्रस्ताव हे केंद्राकडे पाठवलेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांकडे तर मी लिहिलेलंच आहे, त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे आपण रोखावं. मरकी मंगली 2 हे जे ताडोबा अंधारीमध्ये जी खाण आहे त्याला स्थगिती मी मंत्री म्हणून दिली होती, कारण कुठेही आपण पाहतो जंगलांचा विनाश करायला भाजप पुढे मागे पाहत नाही. आणि मग ही सगळे जेव्हा वन्य प्राणी आपल्या शहरांमध्ये येऊ लागतात किंवा किंबहुना शहरं त्या जंगलांमध्ये जायला लागतात, तेव्हा मग जे काही एक गोंधळ उधळतो तो ह्यांच्याचमुळे होतो, ह्याच सगळ्या कारभारामुळे उधळतो. आत्ताच अधिवेशनात मी प्रश्न विचारल्यानंतर मला मंत्री महोदयांनी ही माहिती दिलेली आहे की एक सुमोटो केस पण तिथे चालू झालेली आहे त्याच प्रकरणावर, आणि कुठचीही जागा कोणाला दिलेली नाहीये. पण मी तरीही त्यांना विनंती केली आहे की हा परवाना रद्द करावा आणि वनमंत्री म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे वनाचं रक्षण ते त्यांनी पूर्ण करावं. मुंबई महानगरपालिका नाही करा. दुसरीकडे आपण जर मुंबईतलं वातावरण पाहायला गेलं तर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते आणि AQI जो आहे हा दिवसेंदिवस खालावत जातोय. त्याच्या बाबतीत काँग्रेसचे अनेक आमदार आंदोलनं करतायत, रोज मास्क लावून ते मुद्दे हातात घेत आहेत. मला वाटतं आता मास्क लावून उपयोग नाहीये. AQI कमी करायचं असेल तर राज्य सरकार असो किंवा मुंबई महानगरपालिका असो, त्यांच्यासमोर जे परदेशी VIP व्हिजिटर्स येतात त्यांचा मास्क लावून आलं पाहिजे. ते दिसले की बरोबर हे सगळं कन्स्ट्रक्शनवर बंदी आणतात आणि AQI सुधारतो. सांगण्याचा मुद्दा हाच, जर VIP व्हिजिट होत असताना
ट्रॅफिकची परिस्थिती सुधारू शकते. व्हीआयपी व्हिजिट होत असताना जर आपण पाहतो रस्त्यांची रंगरंगोटी होऊ शकते. व्हीआयपी व्हिजिट होत असताना हवा जी आहे ती थोडी सुधारू शकते, प्रदूषण कमी होऊ शकतं, कन्स्ट्रक्शन ते पूर्ण जरा नियमित करू शकतात. मग हे सामान्य नागरिकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी का नाही होऊ शकत? आणि हाच प्रश्न मी काल पण उपस्थित केला होता. आपल्याला माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी व्यक्त झालो. मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगितलं की असं विचार करा की कोणीतरी व्हीव्हीआयपी व्हिजिटर येतात, मग मॅक्रोन असो किंवा जगभरातले कोणी असो, आणि आता तरी जे शहरामध्ये प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असो किंबहुना मग आता जे काही बाकीचं कन्स्ट्रक्शन असो त्याला 1 आठवडा स्थगिती द्या, हवामान सुधारू द्या, आणि ह्या सगळ्या बांधकामाला तुम्ही एक वेळापत्रक लावलं पाहिजे जेणेकरून कुठचं बांधकाम कधी झालं पाहिजे. म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 हे तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन कुठच्या वॉर्डमध्ये कधी काम झालं पाहिजे. म्हणजे सगळंच काम एका वेळी होत नाही आणि मुंबईत सगळीकडे जसं एक धूर दिसतोय, आपल्याला मास्क लावावं लागतोय, तो लागू देणार नाही. आज महापालिकेचा पुरा मराठी होणे तो फिर हिंदी बात. महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10,948 कोटी राज्य शासनाकडनं थकबाकी जी आहे ही येणं महापालिकेची राहिलेली आहे. आता राज्य सरकारला थकबाकी केंद्र सरकारची आहे, केंद्र सरकारकडून अनेक पैसे येणं बाकी आहेत, आणि जे काही पैसे महानगरपालिकेचे असतील, नुसतं मुंबई महानगरपालिका नाही तर बाकी सगळ्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, ते देणं या राज्य सरकारने त्यांना देणं लागतंच. कारण शेवटी जर आपण पाहाल तर या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात ते लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी चालवत असतात. लोकांचे जे गटर वॉटर मीटरचे प्रश्न असतात ते सोडवत असतात, आणि ह्या प्रश्नांसाठी हे देणं फार महत्वाचं आहे. उदाहरणतः जर आपण पाहिलं तर माझी ही नेहमीच मागणी राहिलेली आहे, आणि मंत्री असताना या सरकारमध्ये असताना ह्याच्यावर काम देखील होतं की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएसटी सारख्या संस्थेला तुम्ही पाठबळ देणं गरजेचंच आहे. दर हे कमीच झाले पाहिजेत, फ्लॅट फेअर्सच असायला पाहिजेत, बसेस वाढल्या पाहिजेत, रांगा कमी झाल्या पाहिजेत. पण हे सरकार, मग भाजपचं असो किंवा आता त्यांचं महानगरपालिकेतले महापौर असो, त्यांना एकच करायचं आहे, सगळं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या हाती द्यायचं आहे, बीएसटीला संपवून टाकायचं. आदित्यजी, एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे आणि मैदानी चाचणीमध्ये अनेक कॅन्डिडेट जे आहेत ते अपात्र ठरत आहेत. त्याचं कारण म्हणजे प्रशासनाने यंदा जी उंचीचे कारण दाखवलेले आहेत, कारण या उंचीच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याच्यावरती या सगळ्या कॅन्डिडेट्सनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तिथेच दुसरीकडे प्रशासनाने या सगळ्या कॅन्डिडेट्सची सोय केलेली नाहीये व्यवस्थित, त्यामुळे अनेक जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होत आहेत. आता हे जेव्हा तुम्ही सगळं ऑर्गनाईज करत असता त्याच्यातून तुम्ही किती तयार आहात या सगळ्या गोष्टी नीट करून घेण्यासाठी हे दिसतं. आणि जे तुम्ही आता मला सांगितलं उंचीचे जे काही त्याच्यात नियम टाकले असतील वगैरे, ह्याच्यातून या सरकारची वैचारिक उंची काय? आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. पहिले मी प्रदूषणाच्या विषयावर बोलते. आज प्रदूषणाच्या विषयावर सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केले गेले. सदस्यांनी चांगले विषय मांडले आणि त्याला आम्ही प्रतिसाद दिला. सगळीकडे सातत्याने मुंबईच्या प्रदूषणाचा विषय असा ऐरणीवर आला आहे आणि प्रचंड प्रदूषण आहे अशा प्रकारची चर्चा आहे. या संदर्भामध्ये माहिती देत असताना मी सर्वांना एवढंच सांगेन की आमच्या प्रदूषणासाठी समीर हे ऍप आहे आमचं. त्या ऍपमध्ये आपण ती सगळ्या पत्रकारांनी देखील डाउनलोड करा. ते आपल्याला आपल्या मोबाईलवर ऍप ठेवता येईल. तुम्ही जिथे आहात तिथे रिअल टाइम तुमच्या लोकेशन प्रमाणे तुम्हाला तिथली प्रदूषणची लेवल कळेल, आणि तेच ऑथेंटिक सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या मान्यता प्राप्त असं ऍप आहे. बाकी कोणत्याही रिडिंग ज्या आहेत त्या कोणत्याही पुराव्यानिशी लोक सांगतात 600 झालं 500 झालं, तर असं कधीही मुंबईमध्ये झालेलं नाही. मुंबईमध्ये निश्चितच हिवाळ्यानंतर म्हणजे दिवाळीनंतर ते फेब्रुवारीपर्यंत थोडं प्रदूषण आपल्याला जास्त जाणवतं. त्याला मुख्य कारण प्रदूषणाचा ह्युमिडिटीच्या वाढण्यामुळे आणि टेम्परेचर कमी असून प्रेशर वाढल्यामुळे कुठेतरी एक स्मॉग तयार होतो. पण आपलं अत्यंत अहितकारी आहे, घातक आहे तब्येतीला. अशा प्रकारच्या पोल्युशनची परिस्थिती आपल्याला मुंबईमध्ये नाही म्हणता येणार. ते अपेक्षेपेक्षा थोडं या काळामध्ये जास्त आहे, जे हळूहळू मार्चमध्ये आता ते कमी व्हायला सुरुवात होईल. प्रचंड मोठं इन्फ्रास्ट्रक्चरची ग्रोथ होत आहे, भरपूर कन्स्ट्रक्शन होत आहे, आणि अशावेळी वेळोवेळी नियमांची पायमल्ली होऊ नये यासाठी आम्ही जागरूक आहोत. मागच्या वर्षीचा या काळामध्ये जे पोल्युशन होतं त्यापेक्षा आता आपलं पोल्युशन कमी आहे.
निश्चितच ऍब्सोल्युटली पोल्युशन आपल्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सर्वांना मिळून काम करावं लागेल. तर त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये चांगली सकारात्मक चर्चा झाली. प्रामुख्याने याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर मुंबईत ज्या पद्धतीनं इमारतींची कामं असतील किंवा रस्त्यांची कामं असतील ही एक साथ सुरू केलेली त्याचा कुठेतरी अधिक परिणाम आहे का? कारण खूप दिवस काही कमिटीज फॉर्मेशनमुळे, काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे बरेच दिवस कामं प्रलंबित होते परवानगी देणं. त्यामुळे ते एका वेळी सुरू झाले. आपल्याकडे मेट्रोचं काम चालू आहे, हायवेजचं कामं चालू आहे, दुरुस्तीची कामं चालू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे. आणि अशा वेळी जर कामामध्ये नियमावली त्यांनी नाही पाळली तर त्या कामाला बंद करण्याचे आदेश सुद्धा आम्ही दिले. जवळपास आम्ही 1700-1800 कामांना बंदीचे शोकॉज नोटीस दाखवून बंदही केले. मग त्यांच्याकडनं कंप्लायन्स करून परत सुरू करायची परवानगी दिली. तर अशा परिस्थितीने त्यांना ऑब्झर्व्ह करावं लागतं. आता आम्ही महानगरपालिकेला असं एक महानगरपालिकेने सुरू केलंय जे खूप चांगलं आहे. कारण आमचे जे मॉनिटरिंग सिस्टीम असतात, जे एअर क्वालिटी मॉनिटरिंग आहे जे करतात ते सिस्टीम एका मोठ्या एरियामधलं मॉनिटरिंग करतात. पण प्रत्येक बिल्डिंगचं मॉनिटरिंग करण्यासाठी सुद्धा आता बीएमसीनी काम सुरू केलंय आणि त्यांनी ते लावलं सुद्धा आहे मॉनिटरिंग. त्यांच्या डॅशबोर्डवर बीएमसीच्या प्रत्येक ठिकाणचं युनिटचं कामाचं कन्स्ट्रक्शनचं त्यांना पोल्युशनची परिस्थिती कळेल. याच्यामध्ये जास्तीत जास्त ह्युमन इंटरफरन्स न करता एआय वापरून क्वालिटी कशी मेंटेन करता येईल आणि खरे रिपोर्ट कसे येतील याच्याकडे आमचा कल आहे. आमचं आता ऑथेंटिक सॉफ्टवेअर आहे, आमचं तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करा. तर त्या सॉफ्टवेअरला मी माझ्या ट्विटरवर माहिती देते आणि तिथे तुम्हाला पोल्युशन खरं काय कळेल. कोणी म्हणते आज 320 आहे, पण माझ्या सॉफ्टवेअरवर काय दाखवते ते ऑथेंटिक आहे. कारण असं म्हणण्याने आपल्या ग्रोथवर, आपल्यामध्ये येणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. आज आमदारांनी सकारात्मक चर्चा केली आहे आणि त्याला सकारात्मक उत्तर दिली आहे. चांगली चर्चा पण मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी अनेक रस्त्यांची कामं सुरू आहेत सध्या, परंतु अनेक रस्त्यांची कामं जी आहेत ती विनापरवानगी देखील काढली जाते, तिथचे रस्ते खोदले जातात. यापूर्वी देखील मनसेच्या संदीप देशपांडेंनी या सगळ्या संदर्भात आरोप सुद्धा केलेले होते की कोणत्या तरी कंपनीला आपल्या वायर. आता बीएमसीचा विषय मला आपण विचारू नये, म्हणजे हा विषयच माझा नाही. राज्यसभेच्या बाबतीत प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत आहे. पुन्हा एकदा संधी त्यांना दिली जाऊ शकते का? हे पहा, राज्यसभेच्या बाबतीत अनेक नावं चर्चेत आहेत. तर त्यामधलं एक नाव प्रीतम मुंडे यांचं आहे. कारण त्या खासदार होत्या 10 वर्ष आणि यावेळी पक्षाच्या आदेशानुसार मला त्यांनी लोकसभा लढवली होती आणि नॅचरली प्रीतमताईंनी उपाध्यक्ष म्हणून परदेशाचं काम केलंय, खासदार म्हणून केलंय. त्याचबरोबर अनेक नावं आणखी पण चर्चेत आहेत. तर आता बाकी निर्णय आमचे सर्व नेते करतील आणि ते निर्णय योग्य करतील अशी आमची अपेक्षा आहे.